तर एक मोठी बातमी आहे, केसरकरांच्या बोलण्यातून शुभसंकेतचा अर्थ म्हणजे भाजपचं सरकार जातं असा त्यांचा रोख असावा, अशी प्रतिक्रिया मनोज रांगे पाटलांनी दिली आहे। राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी केसरकरांनी अजब विधान केलं होतं। वाईटातून वाईट टर्न चांगलं घडायचं असेल यासाठी हा अपघात झाला, असा अजब तर्क केसरकरांनी काढला होता। त्यावर ते खूपच हुशार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल। पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही। जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं, त्या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल। सगळ्यात हुशार आम्ही तर मानतो त्यांना, खूप हुशार येते म्हणून आम्ही बघतो त्यांचं काम करण्याची पद्धत सुद्धा। ते जर शिवरायांच्या बद्दल असं पुतळा पडलाय, अवमान झालाय, सगळ्यांच्या भावना दुखावल्यात देशातल्या राज्यातल्या लोकांच्या, ते जर याला शुभसंकेत म्हणत असतील तर त्यांना काय बोलावं। एक तर मंत्री आहेत आणि मंत्र्यांना असं बोलणं छत्रपती शिवरायांबद्दल अवघड आहे। त्यांचा म्हणण्याचा उद्देश एखादा दुसराच असू शकतो। शुभसंकेत म्हणजे भाजपचं सरकार जात आहे का काय, म्हणून असंही असू शकतो त्यांचा अंदाजा।